नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर पुन्हा एकदा बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे। हेमंत गोडसे, हेमंत पाटील आणि भावना गवळी वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिक जागेवरून इथे महत्त्वाची बैठक होते। एका तासापासून वर्षा बंगल्यावर सध्या खलबतं सुरू आहे। बंगल्यावर 3 जागांसाठी बैठकांचा सिलसिला। नाशिकसाठी हेमंत गोडसे, हिंगोलीसाठी हेमंत पाटील, यवतमाळ वाशिमसाठी भावना गवळी। हेमंत गोडसे, हेमंत पाटलांसह भावना गवळी सुद्धा वर्षा बंगल्यावर दाखल आहेत। हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिकच्या जागेवरून महत्त्वाची बैठक सुरू आहे। यवतमाळ वाशिमच्या जागेचा अर्ज भरण्यासाठी आता केवळ 2 दिवस उरलेत आणि त्यामुळे भावना गवळींना तिकिटाची धाकधूक आहे। भावना गवळींच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवार आहे। भावना गवळींच्या जागी दुसरा उमेदवार देण्याचा भाजपचा दबाव आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। सुहास कंदे, भाऊ चौधरी यांच्यासह नाशिकचे 20 पदाधिकारी सुद्धा वर्षा बंगल्यावर दाखल आहेत। दादा भुसे यवतमाळ दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। उशिरा वर्षावरती दाखल होतील। नाशिकची जागा सोडल्यास शिवसेनेची ताकद कमी होईल असा नेत्यांचा सूर आहे। त्या वर्षा बंगल्यावर पुन्हा एकदा बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। 3ही जागांवर सध्या प्रश्नचिन्ह आहे। कशा पद्धतीच्या चर्चा झाल्या महाराष्ट्रातील काही जागेंवरती महायुतीची चर्चा सुरू आहे आणि ही निश्चितच नाशिक बरोबर इतरही जागा आहेत आणि लवकरच सर्वच राज्यस्तरीय नेते निश्चित एकत्रित लवकर त्या ठिकाणी निर्णय घेतील। परंतु यामध्ये नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असल्या कारणाने ही जागा शिवसेनाच लढेल। त्याचं कारण असं आहे की इलेक्टिव्ह मेरिट आणि जोही माणूस निवडून येईल अशाच माणसाला उमेदवारी दिली जाणार आहे आणि ती जागा शिवसेनेची आहे म्हणून पहिलं प्राधान्य शिवसेनेला दिले जाणार आहे। प्राधान्य दिले झालं म्हणतात, मात्र बरेच दिवस झाले या जागेबद्दल संभ्रम निर्माण आहे। राष्ट्रवादी सुद्धा कुठेतरी दावा करते, भुजबळांचं सुद्धा नाव कुठेतरी ट्रेंडिंगला आहे, समोर येते। त्यात तुमच्या फेऱ्या सुद्धा वाढलेल्या, तुम्हाला शक्ती प्रदर्शन करावं लागतं। स्टँडिंग जागा आहे काय नेमकं? निश्चित हा विषय काय एक नाशिकच्या जागेपुरता मर्यादित नाही, तर इतर सर्वच इतर उर्वरित बऱ्याचशा जागेंवरती 5-7 जागेंवरती या ठिकाणी राज्यस्तरीय चर्चा सुरू आहे। परंतु ही जागा शिवसेनेची असल्या कारणाने 100% शिवसेनेला सुटणार आहे। नक्कीच, मात्र आतमधून काय आश्वासन मिळालंय? कारण भुजबळांचं नाव सुद्धा चर्चा, ही चर्चा आता सध्या राज्यस्तरीय आहे आणि म्हणून हिचा निर्णय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे तुम्हाला काय वाटतं शिंदे साहेब या ठिकाणी घेतील आणि आम्हाला 101% विश्वास आहे का त्यांची देखील आग्रही भूमिका ही नाशिकची जागा शिवसेनेला सुटावी अशी असणार आहे। तुम्ही प्रचाराला सुरुवात केल्या म्हणजे तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की जागा तुम्हालाच मिळणार? आम्ही प्रचार म्हणजे आम्ही सध्या आपण एक इच्छुक उमेदवार आणि आपण केलेली विद्यमान खासदार आहे आणि म्हणून आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवावी अशा प्रकारचा सध्या प्रचार आम्ही सुरू। महायुतीचे खासदार म्हणून शिवसेनेचं तर आहेच मी, परंतु महायुतीतून निवडून आलो होतो म्हणून महायुतीने केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कामं पूर्ण केलंय। मात्र तुमच्यातलेच काही नेते बोललेलं होतं की स्टँडिंग जे खासदार आहेत त्यांना कुठे डावलण्याचा प्रयत्न भाजप करते, अशा पद्धतीचा आरोप काल करण्यात आलेला होता। मला असं वाटतं का अशा कुठल्या पद्धतीचे चर्चा अद्याप अशी काही झालेली नाही, परंतु निश्चित हे राज्यस्तरीय महाविकास आघाडी महायुतीच्या नेत्यांची जी काही चर्चा होईल आणि मला असं वाटतं का निश्चित यामध्ये सकारात्मकपणे नक्कीच